नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मांजरकर. शेतकरी मित्रांनो, माहे एप्रिल व मे 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे ज्या शेतातील पिकाचे नुकसान या ठिकाणी झाले, त्या शेतातील पिकाची नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केलेला आहे. या 21 जिल्ह्यामधील जे नुकसानग्रस्त तालुके आहेत, त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ही नुकसान भरपाई हेक्टरी 22,500 या ठिकाणी मिळणार आहे. या संदर्भातला जी आर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे, तो आपण या ठिकाणी बघूया. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एप्रिल 2026 व मे 2026 महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागामार्फत दिनांक 10 जुलै 2026 रोजी हा जी.आर. या ठिकाणी काढलेला आहे. शासन निर्णय यामध्ये माहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 84,23,65,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन मदत 3M11 यांनी हा निधी वितरित करावा. ज्या 21 जिल्ह्यांना हा नुकसान भरपाई निधी मंजूर झालेला आहे, याच्यामध्ये 1 नंबर विभाग नागपूर आहे. याच्यामध्ये नागपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, वर्धा जिल्हा. नुकसानीचा कालावधी मे महिना, हा तिन्ही जिल्ह्याचा कालावधी या ठिकाणी मे महिना दाखवण्यात आलेला आहे. प्रस्ताव दिनांक या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. बाधित शेतकरी संख्या या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. नागपूरची 468, गोंदिया 6,843, वर्धा 102. बाधित क्षेत्र या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि निधी किती मंजूर झाला तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. नागपूर विभागाकरता 607 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, नाशिक विभाग यामध्ये नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा. कालावधी नुकसानीचा मे महिनाच या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि किती शेतकरी बाधित आहे ते आकडे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. किती निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. आता नाशिक विभागासाठी एकूण 524 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानंतर कोकण विभाग यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे आहे. त्यामध्ये नुकसानीचा कालावधी मे महिना आहे आणि यामध्ये कोकण विभागासाठी एकूण 32 लाख रुपये निधी मंजूर या ठिकाणी केलेला आहे. याच्यामध्ये शेतकरी जे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे, 626 शेतकरी या ठिकाणी 626 शेतकऱ्यांना या ठिकाणी ही नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, संभाजीनगर विभागामध्ये नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर असे 4 जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. नुकसानीचा कालावधी मे महिना या ठिकाणी आहे आणि यामध्ये जे एकूण बाधित शेतकरी आहे ते 594 आहे. याच्यामध्ये 76 लाख रुपये एवढा निधी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्याचा समावेश आहे. याच्यामध्ये नुकसानीचा कालावधी मे महिना आहे आणि याच्यामध्ये या अमरावती विभागामध्ये जे एकूण शेतकरी आहे 28,751 शेतकरी या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि 6,809.55 लाख रुपये निधी अमरावती विभागासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुणे विभागामध्ये सांगली, पुणे, कोल्हापूर या 3 जिल्ह्याचा समावेश आहे. याच्यामध्ये नुकसानीचा कालावधीमध्ये सांगली एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. पुणे आणि कोल्हापूर मे महिना या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. आता या तिन्ही जिल्ह्यामधील एकूण शेतकरी या ठिकाणी 3,259 शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत आणि 373.20 लाख रुपये निधी पुणे विभागासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या सर्व 5 विभागामध्ये 21 जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी आहे आणि एकूण 45,042 शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि 84,23,00,000 निधी या 21 जिल्ह्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे. 7-8 दिवसामध्ये या ठिकाणी पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटी प्रक्रियेद्वारे या ठिकाणी ही नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होईल. या संदर्भातली बातमी सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येईल. त्याकरता अशा नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.